आपण पाहत आहात महाराष्ट्र फास्ट डिजिटल न्यूज। संविधानापेक्षा कोणी मोठा नाही। आम्ही प्रत्येक बातमीवर लक्ष ठेवतो। सर्व बातम्या आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या हक्काचं चॅनल आजच आमच्या YouTube चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राइब करा। YouTube चॅनलच्या बातम्या मिळवण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा। पुण्यनगरीचे नवनिर्वाचित खासदार व केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे मंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच पुणे शहरात आल्यानंतर पहिली पत्रकार परिषद। 11:15 एअरपोर्टला पोहोचले, 11:15चं फ्लाईट त्यांना होतं ते मिळालं वाटतं आणि म्हणून ते शपथविधीला आई आणि मुली बायको पोहोचले ते। पण हा इतकं सगळं अचानक होतं याचं सगळं सांगायचं की काही विश्वास माझा त्या सगळ्यामधल्या 2-4 तासात मलाच विश्वास बसत नव्हता हे काय चाललं। पीएम हाऊसला डायरेक्ट एंट्री काय आणि काय असं एकदम। आणि गेल्यानंतर मोदीजी म्हणले क्या पुणेकर कैसे हो म्हणल्यानंतर म्हणलं नक्की एकदम अजून बरं वाटलं की आज यांच्या टीममध्ये आपण काम करणार आहोत आणि संधी मिळतेय, खूप बरं वाटलं। शपथविधी घेताना सुद्धा ते एक दडपण होतं आणि शेवटून 3रा नंबर होता, त्यामुळे ते एक दडपण होतं आणि कधीतरी संपवा आता तर पाठ करून करून चुकायला लागलो बहुतेक। हातात होतं माझ्या शपथ घ्यायची, आता ते पाठ तरी किती वेळा म्हणलं पाठ एखादी सही आपण सारख्या मारत बसलं की चुकते शेवटी तसं ते पाठ करता करता शब्द चुकायला लागले का असा संशय यायला लागला। म्हणलं ते खिशातच ठेवून दिलं आणि तो एक वेगळा आयुष्यातला क्षण होता की या सगळ्या प्रवासामध्ये खूप माझ्या नेत्यांनी माझ्या पक्षाने मला संधी दिली आणि विशेष मी पुणेकरांना धन्यवाद देईन। पुणेकरांचा हा सन्मान यासाठी म्हणेन की विठ्ठलराव गाडगिळानंतर पुण्यातून लोकसभेचा खासदार निवडून गेलेला मंत्री हे 40 वर्षानंतर घडते, म्हणून मला असं वाटतं की प्रत्येक पुणेकराचा सन्मान आहे, प्रत्येक पुणेकराला हा मान आहे की ते आता मंत्री झालाय आणि म्हणून स्वाभाविकपणे पुणेकरांच्या आता अपेक्षाही वाढल्यात, कामही खूप करायचंय। 2 खाती जेव्हा मिळाली तेव्हा सिव्हिल एव्हिएशन आणि सहकार खातं, पण सहकार खातं म्हटल्यानंतर परत पोटात गोळा आला की आता बिग बॉस बरोबर काम करायचंय। म्हणजे खरं तर ज्यांना भेटण्यासाठी आमच्यासारखे कार्यकर्ते आमच्या नेत्याला भेटण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न करतो, कधीतरी भेट व्हावी, ओळख व्हावी, नावाने हाक मारावी आपल्याला कधीतरी, अशी धडपड असते कार्यकर्त्याची स्वाभाविक आहे। 30 वर्षाचा आमचा हा सगळा प्रवास, त्यात स्वाभाविक असं वाटतं ना की काहीतरी व्हावं, तर आज त्यांच्यावर काम करायचंय। 2 बैठका झाल्या, त्यामुळे खरं तर हे सगळं करत असताना आता जबाबदारीची जाणीव, माझ्या पुणेकरांनी मला इतकी मोठी संधी दिली आहे, त्यामुळे आता खूप पुढच्या काळामध्ये 5 वर्ष हे जबाबदारीची जाणीव आहे। या पुणे शहराला जसं प्रचारापूर्वी म्हणत होतं की देशातील सर्वोत्तम शहर करायचं, म्हणजे काय करायचं तर सर्वार्थानं सर्वदृष्ट्या शहराचे अनेक विषय आहेत। पुढच्या 50 वर्षाचा पुण्याचा विचार करून आपल्याला काम करायचं आहे। दिलेली संधी जी आहे, दिलेली जी काही जबाबदारी त्याला न्याय द्यायचं काम केलं पाहिजे। मी 30 वर्षाच्या काळामध्ये संघटनेत खूप काम केलं। वॉर्डचा अध्यक्षपासून मी आज महाराष्ट्राचा पक्षाचा सरचिटणीस म्हणून वॉर्ड अध्यक्ष, शहराचा विधानसभेचा अध्यक्ष, शहराचा युवक अध्यक्ष, शहराचा सरचिटणीस, असं खूप संघटनेतही काम केलं आणि आज लोकप्रतिनिधी म्हणून गेले 20 वर्ष नगरसेवक, 2.5 वर्ष महापौर म्हणून काम करता आलं। त्यामुळं प्रशासकीय कामाचा थोडा अनुभव असला तरी हे आणि ते खूप वेगळं आहे। म्हणजे पहिले काही दिवस तर नक्की शिकायलाच लागतील, त्यामुळे झाल्यानंतर मागचे 4-5 दिवस सातत्यानं ब्रीफिंग घेणं किंवा अधिकाऱ्यांसमेत बैठका घेणं, कामाची माहिती करून घेणं, नक्की सिव्हिल एव्हिएशनमध्ये कामाचं स्वरूप काय आहे, इथलं प्रशासकीय सगळी यंत्रणेचं